नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मागील व्हिडिओत आपण नागपंचमीच्या पूजेचे म्हणजे नागपंचमीचे महत्त्व जाणले आहे. आज आपण बघणार आहोत की हातापायाचे नख कोणत्या वारी व कसे काढावे व तिच्याने आपल्या घरातले कसे संकट दूर होतात. मग शरीरातील क्लेश जाण्याचे 2 मार्ग आहेत. ते म्हणजे एक म्हणजे डोक्याचे केस, दाढी मिशा काढणे व दुसरे हातापायाची नखे. ही दारिद्र्य आणि अनारोग्य निर्माण करणारे आहेत. म्हणजे तिच्याने आपण जर ते चांगल्या इच्छेने काढले नाही तर आपल्याला आपल्या घरात दारिद्र्य येते, रोग निर्माण होतात. मग त्याच्यासाठी नखाविषयीची माहिती आणि त्याचे परिणाम अनुभवण्यासारखे आहेत. हातापायाची नखे हळूवार थोडी मी जे वार सांगते त्या वारी काढावी व कागदात जमवून पुडी करून घराबाहेर टाकावी. नख कापताना ती नखे एकत्र जमा करणे महत्त्वाचे आहे. असे कमीत कमी आपल्याला 5 वार करायचे आहेत. तर बघा, आपण जर सोमवारी नखे काढली तर कोणी घरातील व्यक्ती आजारी असेल तर त्याची प्रकृती सुधारत जाते. मंगळवारी जर आपण नखे कापली तर घरात अचानक पैसे मिळतात, वसुली होते, दरिद्रता कमी होते. तीच जर नखे आपण बुधवारी काढली तर कोणाचेही फार दिवसांनी न आलेले पत्र मिळते, त्याचा निरोप मिळतो. गुरुवारीच जर आपण नख काढली तर मुलाविषयीची जी काळजी असते आपल्याला ती आपली मिटते. उपासनेत प्रचंड प्रगती होते. साधू संतांच्या भेटी होतात. चांगले वाङ्मय, चांगले पोथी पुराण आपल्याला वाचनात येते. शुक्रवारी जर आपण काढले तर जे आपल्या घरात अविवाहित असतील मुलं मुली तर त्यांची विवाह ठरतात. कुलदेवतेची कृपा होते आणि मुलींच्या विषयीची काळजी राहत नाही. शनिवारी जर आपण नखे काढली तर नवीन कपडे वापरायची संधी आपल्याला मिळते. कर्जमुक्ती होते. पैशांची कामे होतात, म्हणजे घरात आपल्याला पैशांची चणचण भासत नाही. आणि जर रविवारी आपण नखे कापली तर घरात आपल्या दरिद्रता येते, घरात भांडणे सुरू होतात, अशांत वातावरण तयार होते. मग त्यामुळे आपण वरच्या सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या वारांना हातापायाची नखे थोडी हळूवारपणे काढून जमा करून कागदाची पुडी करून घराबाहेर फेकून द्या आणि त्याचा अनुभव बघा. ही गोष्ट आपल्याला साधी वाटते की त्याचा काही होणार नाही, पण तुम्ही एकदा 6 वारी नखे कापून थोडे नखे कापून एका कागदात जमा करा आणि ती नखे कागदाच्या पुडीत बांधून घराबाहेर टाका आणि त्याचा आश्चर्यकारक अनुभव देणारी गोष्ट तुम्ही बघा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही अडचणी असतील